एक येते ती आपली श्रीलंकन दालचिनी येते आणि ही येते ही स्पेशल दालचिनी व्हिएतनामवरून येते. हे सगळे वेटिंगला थांबलेले आहेत कांडपला. ते सगळे यांनी मसाले काढून ठेवलेले आहेत त्यांचे. तिखट असते, तिचा तिखटपणा आणि चव जी आपली येते पश्चिम महाराष्ट्र. आपल्याकडे मिरची आहे ही एक शिमला मिरचीसारखी असते, पहिला हे बोलतात वेगळीच आहे पट्टा मिरची. हे घरगुती मसाल्यांपासून बाहेरचे येतात, म्हणजे स्पेशली चिकन, मटन आणि आपल्याकडे मुंग असतात मिरच्या, लवंगी, बेडगी, केसरी आणि काश्मीर. ही लगभग आपल्याला आणि बंद कधी असतं? बंद म्हणजे आता जून ते जानेवारी ते हे जून म्हणजे पाऊस पडेपर्यंत 8 दिवस चालू असतं. आपल्याकडे सर्व प्रकारचे घरगुती मसाले आहेत. त्यामध्ये हाय एव्हरीवन, वेलकम टू भारतीय चूल. सो आता आज मी आलेली आहे मुंबईच्या मसाला मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, मसाला मार्केट म्हणजे इथे कांडप, सगळा कच्चा मसाला सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतं. तर आपण आहोत आज लालबागमध्ये. हे ह्यांचे कांडप पण इथेच असतात, त्यांचे प्रमाण ठरलेले असतात. सगळ्या पद्धतीचे महाराष्ट्रात जे कुठले मसाले वापरले जातात त्या सगळ्या पद्धतीचे मसाले इथे तुम्हाला तयार करून फ्रेश मिळतात. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे प्रत्येक घरात मसाले हे तयार होतच असतात. आता हा सीझन आहे. सो आता आपण हे मार्केट बघणार आहोत, ह्यांचे रेट्स बघणार आहोत, कसे किलो आहेत, काय किलो आहेत. सो व्हिडिओ पुढे सुरू करायच्या आधी भारतीय चूलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीज बरोबर पण नक्की शेअर करा. सो मेन रोडपासून ही शॉप साधारण एक 300-350 मीटर आतमध्ये आहे. लालबागचा राजाचं मित्र मंडळ जिथे आहे त्याच्यापासून थोडं एक 100 ते 150. आणि जसं जसं तुम्ही या गल्लीत पुढे जाल तुम्हाला घमघमाट येईलच मसाल्यांचा. हे समोर इकडे लालबागच्या राजाचं मंदिर आहे आणि इकडून आपल्याला सरळ जा. हे तुम्ही समोर बघू शकता, लाईन लागली अक्षरशः. मसालेवाले म्हणून दुकान आहे इथे. इथून सगळे मसाल्याची दुकानं सुरू होतात. तर आता आपण आहोत लालबागच्या. आपल्याकडे सर्व प्रकारचे घरगुती मसाले आहेत. त्यामध्ये पावभाजी हे एकदम चांगले आहेत, ते पण आपल्याकडे घरगुती मसाल्यामध्ये आपले मालवणी मसाला, मसाला, नागरी मसाला, काळा मसाला, हे बनवले घेतात तयारी. तिचा कलर आणि चव ही 12 महिने तशीच राहते. आमची ती वेगळी एक काश्मीरी मिरची ही फक्त ही कढी येते, आपल्याला वगैरे कढी आहे. तर ही आहे आपली लवंगी मिरची, जी तिखट असते. तिचा तिखटपणा आणि
चव ही आपली येते पश्चिम महाराष्ट्रात, जास्त करून कोल्हापूर या बाजू ही आधी आपली अन्नगिरी बेडगी, जी आपण बोललो आपल्याकडे सगळ्यात नंबर 1 क्वालिटी बेडगी येते ही अन्नगिरी बेडगी. रंग आणि चव आपण जास्त करून कोकणातले लोक मालवणी लोक माशांसाठी वापरतात. ओके. केळीची मिरची बोलतात जास्त करून. आणि काश्मीरी मिरची आपली फक्त रंगासाठी, ज्याने तरी येते आपल्या वेळेला रस्त्याला वगैरे आपल्या कालवणाला तरी येते. या व्यतिरिक्त जी एक मिरची होते ती संकेश्वरी मिरची येते, सगळ्यात लांब असते, ओरिजिनल म्हणतात. तिप्पाणी ही आपली कर्नाटक आणि कोल्हापूरच्या बॉर्डरवर गाव आहे, तिथे इथलं उत्पादन होते. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे मिरची आहे ही एक शिमला मिरचीसारखी असते, पहिला हे बोलतात रेशीमपट्टा मिरची. काय नाव आहे? रेशीमपट्टा मिरची ही जास्त करून कलरसाठी होते आणि थोडासा दाटपणा येतो. ओके. घट्टपणा म्हणजे आपला लपेटा मसाला वगैरे वापरतात ना, त्यामध्ये ही मेन मिरची असते. हो. म्हणजे मेनली हॉटेल यूजला येते. कमर्शियल यूजला आणि जास्त करून आपले गुजराती लोक पण आहेत ना, या मिरची पावडरचा वापर करतात. तिखट कमी असते. तिखट फार कमी, एकदम कमी नाही बोललं तर काय हरकत नाही, पण रंग असतो तिला थोडा जाडसर कमी असतो. ओके. आणि ती कशी किलो आहे? ती येते आपल्याकडे 700 ते 800 रुपये किलो. ओके. आणि साधारण मसाल्यांची जी रेंज आहे ती काय म्हणजे मसाल्यांची रेंज प्रत्येक मसाल्याचे प्रत्येक डिफरंट मसाल्यांचे डिफरंट रेंज आहे. जसं 700 रुपयेपासून ते आपला सगळ्यात कॉस्टली मसाला बिर्याणी जो येतो तो 1600 रुपये किलो. म्हणजे असे विविध प्रकार तयार करतात. हे आपले इकडेच सगळे, आणि हे सगळे आपले पारंपरिक पद्धतीने केलेले असतात, ज्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही, तुम्हाला केमिकल्स कलर्स काही मसाला कमीत कमी मसाला आपण 1 किलोचा मिरचीचा बनवतो, तो साधारणतः 5 तासामध्ये रेडी होतो. त्यासाठी मालवणी मसाला म्हणा, काठी मसाला बनवायला गेला तर 1 किलो म्हणजे सगळ्यांचं प्रमाण ते आता बेटिंग आपल्याकडे एक 5-6 नंबर आहेत अजून लाईनमध्ये. सध्या आपल्याकडे 12.5 किलो मिरचीचाच फक्त मसाला ऑलमोस्ट एक 20 किलो 80 किलोपर्यंत आहे. मी तुम्हाला एक समोर हे सगळे वेटिंगला थांबलेले आहेत स्टार्टअपला, ते सगळे यांनी मसाले काढून ठेवलेले आहेत त्यांचे. हे साधारण समोरचा किती किलोचा मसाला आहे? हे सगळे वेगवेगळे मसाले आहेत, म्हणजे कोणाचा 2 किलो 4 किलो प्रत्येकाचे वेगवेगळे असते. आणि त्या टबमध्ये तो वगैरे मोजलेले आहेत, ते भाजून ते वेटिंगमध्ये ठेवलेले आहेत. ओके. जेणेकरून तोपर्यंत ते थंड होतात. ओके. या 2 प्रकारच्या दालचिनी बघत आहोत. जी आहे ही एक येते ती आपली श्रीलंकन दालचिनी येते, आणि ही येते ही स्पेशल दालचिनी व्हिएतनामवरून येते. ओके. दोन्हीमध्ये फरक म्हणजे ही जेवढी तिखट असते त्याच्या डबल तिखट ही असते. हो. मग कमी लागत असेल ही? फार कमी लागतं प्रमाणात, आणि ज्यांना तिखटपणा एकदम हे हवं आहे जास्त त्यांच्यासाठी ही जास्त वापरली जाते. मग त्याचा अरोमा पण बदलत असेल मसाल्याचा? अरोमा पण येतो, मस्त चांगला येतो, आणि टेस्टला पण ती खूप फरक पडतो. ओके. त्याची चव सुरुवातीला थोडी गोडसर लागते,
आणि त्याच्यानंतर ती तिखट एकदम झणझणीत. अच्छा, फरक तुम्ही बघू शकता. ही इंडियन आहे, ती आपली इंडियन श्रीलंकन पण मिळते श्रीलंकन आणि केरला आणि साईडला पण आपल्या आणि ही एक व्हिएतनामी आहे. ही दालचिनीचाच प्रकार आहे. तुम्ही फरक बघू शकता दोन्हीच्या ह्याच्यामध्ये केवढा आहे. ह्याचा सुगंध खूप छान आहे आणि तिखटपणा जास्त आहे, असं आहे. आता मला नाही माहिती आहे किती स्पष्टपणे याच्यात रेकॉर्ड होत आहे, कारण कांडपचा आवाज आहे, भाजतायत त्यांचा आवाज आहे. सो बघूया. इथे ऑनलाईन ऑर्डर करण्याची काय पद्धत आहे? समजा मी जाते पुण्यात, तो मला मसाला ऑर्डर करायचा तर मला घ्यायला जमणार नाही. पद्धत काय? ऑनलाईन ऑर्डरसाठी आपण टूलवर आता सध्या हे करतो. व्हॉट्सअपला वगैरे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ॲटली हाय जरी पाठवलं तरी आपल्याकडे जे प्रोसेस आहे की आपल्याकडे तयार मसाले कोणते कोणते आहेत आणि त्यांना ते बनवून हवे असतील तर ते बनवूनही मिळेल. म्हणजे त्याचं हे मग काही लोकांचे कसं आजीचं प्रमाण असतं, जुन्या लोकांचे कसे प्रमाण असतं, आम्हाला त्या प्रमाणानेच बनवून पाहिजे, तर त्या प्रमाणाने पण आपण बनवून देतो. आणि साधारण मग या प्रोसेसमध्ये किती वेळ जातात? या प्रोसेसला म्हणजे मिनिमम तुम्हाला जर जसं आता पुण्याला हवं आहे तर आपण ते बनवून पाहिजे असेल तर बनवण्यासाठी तर मला मोस्टली 1 ते 2 तास असतो. पण कुरिअर आपल्या इथून पुन्हा बोलवलं जसं की 1 ते 2 दिवसाच्या. हां, आणि काही लोक असे ॲडव्हान्स ऑर्डर करून देतात जेणेकरून त्यांना त्याची एकदम कंपनी हवी आहे आणि त्यांना ते मसाला त्या टायमिंगमध्ये त्या टायमिंगमध्ये त्याच प्रमाणात हे सगळं विशेष काळजी घेतली जाते. साधारण आता बघायला गेलं तर मिनिमम किती ह्याची ऑर्डर देऊ? मिनिमम कोणताही मसाला बनवायचा झाला तर तो आपला 1 किलो मिरचीचा बनवायचा. रेडी होईल मिनिमम 1 किलो मिनिमम फक्त 1 किलो मिरची आणि त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानुसार ते गरम मसाल्याचं प्रमाण घेऊ आपण, कारण की त्या प्रमाणामध्ये कमीत कमी 1 किलो मिरचीच्या प्रमाणानुसार सर्व गरम मसाले एक आहेत आणि त्या चवीनुसार म्हणजे मालवणी असेल तर मालवणी पद्धतीनुसार, घाटी असेल तर घाटी पद्धतीनुसार, आगरी असेल तर आगरी पद्धतीनुसार, तसे वेगवेगळ्या मसाल्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणात. कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी घाटी मसाला आणि काळा मसाला आला, गोबा मसाला आला, तर काय म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्राचे इथे हे आहे खासियत आहे, गाव बदललं ना तर मसाला बदलतो. आपल्याकडे ऑलमोस्ट ना 27 प्रकारचे मसाले आपल्याकडे आहेत, इन्क्लुडिंग आमच्या मुंबईची पावभाजी, मिसळ मसाला, पुणेरी मिसळ मसाला, हे सगळे असे इन्क्लुडिंग. आता इथे आपले जे मसाले आहेत हे घरगुती मसाल्यांपासून बाहेरचे एक्झॉटिक म्हणजे स्पेशली चिकन, मटन आणि आपल्याकडे मुंबई पावभाजी आहे. फक्त मिरची पावडर पण आहे, ज्यांना काही लोकांना मिरची पावडर मिळतो, गाठी मसाला आहे, सुगंधी जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे, खोबऱ्या लसूणचा कोकणी मसाला येतो, हे आहे जे मालवणी मच्छी मसाला आहे, मुंबई धना पावडर आहे, सगळ्या म्हणजे हळद पण आपल्याकडे सेलमची येते. या सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याकडे तुम्ही बघू शकता. बनवून पण मिळतात, तयारही मिळतात. काही लोकांना कसं बनवायला नाही जमत आणि क्वांटिटी कमी हवी असते तर ते आपल्याकडे तयारही घेऊन जातो. म्हणजे याच्यात मिनिमम क्वांटिटी हे पॅकिंग किती? म्हणजे आपल्याकडे 100 ग्रामपासून पाव किलोपासून ते 100 kg पण मिळू शकतो. ओके. आणि ह्याचा लाल मिरचीचा किती काय प्राईस याची? आपली ही तिखट मिरची पावडर येते, 3 प्रकारच्या मिक्स असतात मिरच्या, लवंगी, बेडगी, केशरी आणि काश्मीरी. ही लगभग आपल्याला 700 रुपये किलो म्हणजे 150 रुपये पाव किलोचं पॅकेट. हे इथे बघू शकता, इथे आपल्याकडे गावठी फुलपीठ पण येतं. ओके. मालवणी वडेपीठ हे आम्ही असं घेत सगळं वेगवेगळं सगळं. आणि साधारण दुकान कधी सुरू असतं, किती वेळ काय? वेळ आहे दुकानाचा सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. ओके. आणि बंद कधी असतं? बंद म्हणजे आता जानेवारी ते हे जून म्हणजे पाऊस पडेपर्यंत 8 दिवस चालू असतं, 7 दिवस चालू असतं. ओके. आणि बाकी इतर टायमिंगला सोमवारचं बंद. बाकी वेळेस सोमवारी बघतो. आणि जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतात तेव्हा 10 दिवस आपण बंदच ठेवतो, कारण की आपल्याकडे गर्दी खूप असते, भाविक असतात बरेच, त्यांना आपण तसे मिरच्यांच्या ह्याच्यामध्ये घेतो.
आता आपण आहोत लालबागच्या मसाला मार्केटमध्ये आणि मी आहे आता मसालेवाल्यांकडे. तर यांच्या मसाल्यांची व्हरायटी म्हणजे मी पाच त्या गल्लीतून जेव्हा एंटर केला तेव्हाच सुगंध यायला सुरू झाला होता. 8 ते 9 प्रकारच्या मिरच्या आहेत त्यांच्याकडे. दालचिनीचे प्रकार बघितले, क्वालिटी अप्रतिम आहे. ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. मी पूर्ण यांच्या दुकानाचे डिटेल्स, यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि आता व्हिडिओमध्ये पण तो लिंक होतच असेल मध्ये मध्ये. तो नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मसाला हवा असेल तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही घेऊ शकता. लाईव्ह मेकिंग आहे त्यांचं. कांदाबाई तिथेच आहे, भाजतातही तिथेच. आणि प्रति किलो 100 रुपये असा सांगितला दर. ते भाजून आणि तांदूळ जर जो काही तुम्ही मसाला घेतला इथे तर समजा एक 5 किलो घेतला तर पर केजी 100 रुपये तुम्हाला भाजायला आणि कांडपचे असे दर आहेत त्यांचे. अगदी रिजनेबल आहेत. हळद, तिखट सगळ्या पद्धतीचे मसाले, अगदी पावभाजी बिर्याणीपासून मसाले आहेत. 600 रुपयापासून सुरू होऊन 1600 रुपयापर्यंतचे मसाले. तो नक्की एकदा ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे येऊनही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स आणि सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर भारतीय चूलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजबरोबर पण नक्की शेअर करा. तसेच छान छान व्हिडिओज बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा यार, असं नका करू. आणि व्ह्यूज पण द्या. चलो बाय, थँक्यू.